बाहेर कधी जायचं, एवढा वेळ जर मला सुकीर्तनं तयार होण्यासाठी दिला. काय ओके, कंगवा केला, विंचरलं सगळं, ऑइल घेतलं. कोणतं ऑइल आहे? ऑटो काहीतरी काय आहे हे सगळे प्रॉडक्ट सगळे वेगळेच आहेत बाय द वे. आपल्याकडे न मिळणारे प्रॉडक्ट्स आहेत, कारण हे मी नाही वाचलेलं. ओके, तार तयार करायचे. येस, म्हणजे त्या प्रॉडक्टला थोडंसं डिफ्यूज करायचं. लक्स माहिती आहे. ओके, बॉडी वॉश घेतला, लुफानं चोळलं, स्क्रबिंग पण केलं. माय गॉड, 2 तास चालणार आहे आंघोळ. शेविंग पण केलेलं आहे. अगेन तिथे पार्लरच्या ट्रीटमेंट्स भयानक महाग असतात. आता काय केलं, ओ गॉड, पाण्यातच तिथेच बॉडी वॉश परत एकदा केलं, शेविंग केल्यानंतर डिओड्रंट लावला. इतके प्रॉडक्ट्स एवढा वेळ कोणाकडे? 7 तास आंघोळ चालू आहे. आणि मग परत ऑइल, परत स्प्रे, परत सिरम, आणि मग आता काय फेशियल शेविंग, फेस वॉश. ओके, ते झालं. त्याच्या पुढे काय, हे वाचता येत नाहीये असे प्रॉडक्ट्स आहेत. लिप बाम तो चोळलेला आहे. हां, हे छान प्रकार असतात असे सगळे. ओके, लिव्ह इन कंडिशनर, सिरम, त्याला कोम केलं, ड्राय केलं. परत एकदा आलेली आहे हाय फ्रिक्वेन्सी वॉन्ड, काही प्रूव्हन नाहीये त्याच्यातलं. ओके, स्क्रबरनं सगळं फिरवलं, ब्लो ड्राईंग पण केलं. आणि एवढं करून रात्री झोपणार आहे ती आणि कुठेच नाही जाणार आहे. What? एवढे प्रॉडक्ट, इतकी सागर संगीत. कोण आहे बाहेर दरवाजामध्ये? आपले नवरे, पार्टनर, आई वडील जे कोणी असतात ते थांबलेले असतात. ते ऑलरेडी आपल्याला ब्लेम करतात, तयार व्हायला वेळ लागतं, तयार व्हायला वेळ लागतं. इतका वेळ, माय गॉड. एका आंघोळीमध्ये स्क्रबर, सिरम, मॉइश्चरायझर, बॉडी ऑइल, फेस वॉशेस. खूप आहे हे, खूप आहे. आय विश प्रिव्हिलेज्ड. खूप कमाल.